11वी महाराष्ट्र शासन. आपण करत आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र, धडा क्रमांक 2. उपयोगिता विश्लेषण. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? युटिलिटी. काय आहे उपयोगिता? समजा तुम्ही आत्ताच जेवलेले आहात, जस्ट आत्ताच जेवलेत, हा पोट फुल आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं चल रे मी तुला पार्टी देतो, चल याल का? नाही हो सर, काय आत्ता हा अपवाद असतील काही माझ्यासारखे राक्षस जे किती द्या खातील खातील खातील, काही हरकत नाहीये. हा, गेल्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगायला विसरलो मी. तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत तर तुमच्या शहराचं गावाचं नाव टाका, म्हणजे मलाही कळेल की आपला उपक्रम किती सक्सेसफुल आहे. बरोबर? कारण जर पर्याय नाही आहे आणि पर्याय मिळतोय तर तो पर्याय कुठपर्यंत पोहोचतोय, व्याप्ती आपल्या अर्थशास्त्राची कुठपर्यंत आहे, युट्यूब शास्त्राची, बरोबर, ती आपल्याला कळली पाहिजे की आपण कुठपर्यंत पोहोचतोय, महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यात पोहोचतोय. ठीक आहे, तर खाली तुमचं शहर किंवा गाव, तुम्ही कुठून आहात तेवढं फक्त लिहा, तरी मला आनंद होईल. वेळ लागेल आपल्याला एकमेकांशी ट्रॅक बनवायला अजून, कारण माझा पहिलाच उपक्रम आहे पूर्णपणे मराठीत. माझं शिक्षण हे इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे, पण एक आवड, एक उत्साह मराठीत काम करण्याचा, म्हणून ठीक आहे शिकवतो. ओके, सुमित डान्स शो. हा सुमित आता कशाला कॉल करतोय मला? नंतर बोलूया याच्याशी, बरोबर? ठीक आहे, सगळ्यांशी आपण नंतरच बोलूया, सध्या तरी काही बोलण्यालायक उरलेलं नाहीये. तर जर तुमचं पोट भरलेलं आहे आणि मी तुम्हाला जेवणाची पार्टी दिली, तुम्ही याल का? नाही का? सर पोट भरलंय ना. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे जर माझं पोट भरलेलं आहे तर मी खाणार नाही. एक्झॅक्टली ऑपोजिट, एक्झॅक्टली ऑपोजिट. हा, तुम्ही बऱ्यापैकी लांबून प्रवास करून थकून भागून आलेले आहात, जोरदार भूक लागलेली आहे, तर जर तुम्ही उपाशी आहात आणि मी तुम्हाला खायला दिलं तर? हा सर, तर चालेल. आता पहिली चपाती खाल्ली, आपल्याला काय वाटतं? हा हा हा, बरं वाटलं, बरं, म्हणजे मी 10 पैकी 10 दिले. दुसरी चपाती खाल्ली तर हा, आता जरा हा गुड गुड गुड, पण 10 देणार का? नाही, 8. तिसरी चपाती खाल्ली तर बस, चौथी ओसर पोट भरलं, पाचवी नाही आता गळ्यापर्यंत आलो, 6वी ओकून काढाल, वांती होईल आपल्याला, बरोबर आहे? म्हणजे बघा, गरज आहे, चपाती तीच आहे जी इथे होती, पण इथे तुमचं पोट भरलेलं होतं म्हणून त्याची तुम्हाला गरज नव्हती, त्याच्यातून तुम्हाला काही उपयोगिता मिळणार नव्हती, बरोबर? आणि इथे तुम्ही उपाशी आहात म्हणून तुम्ही ते खाण्याचं ठरवलं. पण जसं जसं खात गेलात तशी तशी त्याच्यातून मिळणारी उपयोगिता जी आहे ती 10 वरून 8 वर आली, 8 वरून 4 वर गेली, 4 वरून 2 वर आली, 2 वरून 0 वर गेली, 0 वरून -2 झाली, म्हणजे कमी 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 होते. उपयोगिता मिळाली, पण ती वाढत्या क्रमाने मिळाली का उतरत्या क्रमाने मिळाली? उतरत्या क्रमाने मिळाली, बरोबर आहे? तुम्हाला मी जर असा कोळशाचा तुकडा दिला एक, तुम्ही काय कराल? हे पागल झाला का काय माणूसा, कोळसा देऊन राहिला मला, फेकून द्याल. पण हाच कोळसा मी जर एखाद्या कलाकाराला दिला तर तो छानपैकी त्याच्यातूनच एक मस्त असं पेंटिंग बनवेल, ढग बनवेल, झाड बनवेल, बरोबर, त्याच कोळशाच्या ह्याच्यातून फक्त रेगोड्या मारेल आणि तो छान पेंटिंग बनवेल. वस्तू तीच आहे, लोकांसाठी उपयोग वेगवेगळा आहे. बरोबर, माझं शिकवणं आता तुम्हाला कळतंय म्हणून तुम्ही मला पोस्टाद्वारे पेन पाठवला एखादा, बरोबर, छानपैकी पेन पाठवला, मस्त एकदम स्वतः बनवलेला लाकडी बोरूचा वगैरे, मला उपयोगाचा आहे का? हो आहे. पण हाच पेन चुकून एखादा अशिक्षित माणूस आहे ज्याला अभ्यासात रसच आहे, अजिबात रस नाहीये, त्याला हा पेन उपयोगाचा आहे का? नाही. बरं, तर एखाद्या वस्तूचा वापर आणि त्याची उपयोगिता आणि त्यातून मिळणारं समाधान, या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे एक छोटंसं आधीच समजून घ्या. बरोबर, बघा, चपाती तीच होती, ती वापरण्यासाठीच होती, खाण्यासाठीच होती, पण उपयोग नव्हता. कधी? पोट भरलेलं होतं तेव्हा. त्याची उपयोगिता किती होती? 0 होती. पण जेव्हा उपाशी आहात तेव्हा त्याची उपयोगिता किती झाली? 10. बरं, वस्तू तीच, पण त्याची उपयोगिता वेगवेगळी आहे.
वापर तोच करणार आहे, वापर होणारच आहे, नो डाऊट इन दॅट. पण त्याच्यातून मिळणारा जो उपयोगिता आहे, सो उपयोगिता ही प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. एक अशी संकल्पना आहे जी अस्तित्वात नसून सुद्धा असल्यासारखी आहे. बरोबर? ती वस्तू आहे का? नाही. वस्तूतून मिळणारा एक गुणधर्म आहे उपयोगिता म्हणजे. राईट? तर उपयोगितेवर खूप छान अशी इथे उदाहरणं आहेत आणि ती संकल्पना खूप छान प्रकारे आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. बघूया. आता एक्सप्लेन हा शब्द आला, पण ठीक आहे, तुम्ही काही काही गोष्टीवर ॲडजस्ट करा. कारण मी आधीच सांगितलं की नाही, माझं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये आहे, पण मराठीची आवड आणि प्रेम त्यासाठी मी तुम्हाला हे समजावतोय. ओके. तर 11वीत आपल्याला उपयोगिता होतंच, थोडंफार होतं, जास्त नव्हतं. तर आपण शिकलेलो आहोत त्याबद्दल. उपयोगितेचे वैशिष्ट्य काय आहे? तर एक सापेक्ष संकल्पना आहे. बरोबर आहे? येस. प्रत्येकाच्या डोक्यावर अवलंबून. कोळसा आपल्यासाठी उपयोगाचा नव्हता, त्याच्यासाठी आहे. पेन माझ्यासाठी उपयोगाचा आहे, अनपढ व्यक्तीसाठी नाही आहे. बरोबर आहे? उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थलपरत्वे व कालस्वरत्वे बदलत जाते. बरोबर? आता तुम्हाला मी आत्ता आत्ता पावसाळ्यात, चालू पावसाळ्यात काय देणं अपेक्षित आहे? स्वेटर की छत्री? छत्री. स्वेटर कधी द्यावं? थंडीच्या सीझनमध्ये. बरोबर आहे? व्यक्तिनिष्ठ संकल्पना जी इथे उदाहरणं दिली ती व्यक्तीवर अवलंबून आहे. बरोबर आहे? तुमच्या आवडीनिवडीवर. आता मला चहा खूप आवडतो, मी दिवसभर चहावर असतो. मी दुपारी जेवत नाही, मी फक्त रात्रीच जेवतो, गेली अनेक वर्ष झाली. बरोबर. पण मला कोणी कॉफी आणून दिली तर मी पिईन का? नाही. का? दोन्ही घटक, दोन्ही वस्तू, चहा काय कॉफी काय, पिण्यासाठीच आहे. दोन्ही प्यायल्यावर आपल्याला किक सुद्धा बसते, उत्साह सुद्धा येतो, तरतरी सुद्धा येते. पण मला चहाने जी तरतरी येते ती कॉफीने येईल का? नाही. बरोबर. काही अनेक लोक असतात त्यांना दुसऱ्या गोष्टींनी पण तरतरी येते. बरोबर. त्याबद्दल आपण जाऊ नये जास्त डीप असं. ठीक आहे. त्यानंतर नैतिकदृष्ट्या तटस्थ. कोळसा कोळसाच होता. आपल्यासाठी त्याचा व्यापार नव्हता म्हणून आपण त्याला वाईट बोललो. ज्याच्यासाठी त्याचा वापर होता तो त्याला चांगलं बोलला. पण तो तसाच आहे. चपाती चपातीच आहे. तुमचं पोट भरलेलं म्हणून तुम्ही नकार दिला. दुसऱ्या वेळी उपाशी होतात म्हणून तुम्ही होकार दिला. राईट? तर ते नैतिकदृष्ट्या स्थूल म्हणजे काय म्हणतात, तटस्थ आहे. कोणाच्या साठीही नाही आणि कोणाच्या विरोधातही नाही. बरोबर? योग्य अयोग्य, चांगले वाईट असं काहीही उपयोगितेला नाही. बरोबर? तुम्ही म्हणतात दारू पिणं वाईट आहे. बरोबर? पण एखादा व्यक्ती जो म्हणजे खूप हार्डवर्क करतोय, शारीरिक श्रम करतोय, ड्रायव्हर आहेत, टेलर आहेत, मशीनचं काम करणारे लोक आहेत, त्यांना काम करून करून शरीर दुखायला लागतं. त्यांनी जर थोडीशी, म्हणजे मी दारूचा प्रचार करत नाही हे आधीच समजा, पण त्यांनी एक दवा म्हणून, दवा दारू असं म्हणतात जुन्या भाषेत आमच्या. ओके. तर औषध म्हणून जर थोडीशी प्यायली तर त्याला झोप चांगली लागेल, दुसऱ्या दिवशी तो परत काम करू शकेल. नो डाऊट इट इज अ व्यसन. बरं, व्यसनच आहे, वाईटच आहे. पण ते प्यायल्याने जर आपल्याला झोप लागत असेल, शरीराला आराम मिळत असेल तर ते चांगलं आहे एका हद्दीपर्यंत. व्यसन होऊ नये त्याचं. ठीक आहे. अगदी थोडक्यात सांगावं तर तुम्हाला जेव्हा जेव्हा खोकला होतो, भरपूर खोकला होतो, कफ होतो, तुम्ही काय पिता? कफ सिरप. बरोबर? ताप सर्दी खोकला आला की आपण काय पितो? कफ सिरप पितो आणि इंजेक्शन घेतो डॉक्टरकडे जाऊन. पण कफ सिरप प्यायल्याने आपल्याला झोप येते भरपूर. का? त्याच्यात पण नशा आहे. ठीक आहे. ओके. म्हणून बघा आता म्हणजे काय कफ सिरप वाईट झाला का? नाही. औषधासाठी आहे, चांगलं आहे. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे. ओके. उदाहरण त्यांनी दिलं बघा, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तासाठी जाणवते. बरं. मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते. बरोबर. उपयोगिता व आनंद यात फरक आहे. आता मला चहा पिऊन उपयोगिता मिळते, पण आनंद मिळतोय की नाही हे मला माहित नाहीये. राईट? वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. औषध पितोय ना, पण आनंद मिळतो का औषध पिऊन कधी? हा हा, चल मी आज जातो मेडिकलमध्ये औषध घेऊन येतो प्यायला, मला आनंद मिळतो आहे का? नाही. ते फक्त उपयोगितेसाठी असतं. बरोबर?
उपयोगिता व समाधान यांतील फरक. समाधान होणं आणि उपयोगिता होणं याच्यातला फरक आपल्याला समजायला हवा. उदाहरणार्थ बघा, तहानलेल्या व्यक्तीला 1 ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेलं समाधान हे उपभोगा परिणाम आहे. बरोबर. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. आता हे जे 10, 8, 4, 2 असं आपण दिलेलं आहे, बरोबर, पण ते ऍक्च्युली शक्य नाहीये. बरोबर. मग उपयोगिता बहुपर्यायी आहे. येस, नो प्रॉब्लेम. एकच वस्तू अनेक लोक अनेक अनेक प्रकारे वापरू शकतात, आहेत ना. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते. तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, विजेचा वापर विविध व्यक्तींसाठी आणि एकाच वेळी विविध हेतूसाठी साध्य करण्यात होतो. बरं, आपण घरात वापरतोय फक्त आपल्या सोयीस्कर जगण्यासाठी, पण एखादा गिरणीचा चालक असेल तो त्याचा उदरनिर्वाहासाठी वापरतोय. फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिसिटी जाते, ती पण व्यवसायासाठी जाते. बरोबर. त्यानंतर उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आपलं उदाहरण चपातीचं, बरोबर आहे, त्यावरूनच सुरुवात केलेली, राईट. उपयोगिता मागणीचा आधार बनते. एखादी वस्तू आपल्याला उपयोगाचीच नसेल, त्याच्यापासून काही उपयोगिता मिळणारच नसेल, तर लोक ती विकत घेतील का? नाही. पण उपयोगाची आहे म्हणून लोक विकत घेणार आहे, म्हणजेच मी ती विकू शकणार आहे. तर मागणीचा आधार ही उपयोगिता होते. कळतंय? सोपं. हा सर, आता कळतंय. शाबास, व्हेरी गुड. कळेल, हळूहळू कळेल. मलाही जरा भाषेवर प्रभुत्व येईल. सोप्या प्रकारे कसं सांगायचं हे हळूहळू समजेल, तर आपल्या तारा जुळत जातील. पण तुमचा अभ्यास मात्र झाला पाहिजे. उपयोगितेचे प्रकार कोणते कोणते प्रकार आहेत तुमचे? तर पहिला आहे रूप उपयोगिता. रूप म्हणजे स्वरूप. मला लाकूड आहे ना, लाकूड हे असं ओबडधोबड असतं, बरोबर, पण त्या लाकडावरून मी कापणार, त्याच्या फळ्या बनवल्याशिवाय मला खुर्ची मिळू शकणार आहे का? नाही. बरोबर. म्हणजे खुर्ची बनवण्यासाठी मला या लाकडांना कापणं गरजेचं आहे. तर लाकडापासून मी काय केली? खुर्ची बनवली. याला म्हणतात आपण स्वरूप उपयोगिता किंवा रूप उपयोगिता. कळलं? त्यानंतर स्थल उपयोगिता. मला समजा हे फळ खायचं आहे. आता हे फळ कोणतं आहे? तुम्हाला माहितीच आहे, तुमचा अभ्यासच या गोष्टींवरून झालेला आहे. ऍपल म्हणजे सफरचंद, बरोबर. आता सफरचंद जर खायचं आहे तर मला कुठे जावं लागणार? बोला बोला बोला. व्हेरी गुड. कुठे जावं लागणार? काश्मीरला. हा, पण ट्रान्सपोर्टेशन आहे, दळणवळणाची साधनं आहेत, म्हणून आपल्याला आपल्याकडे सफरचंद विकत मिळत आहे. बरोबर. तर सफरचंद कुठे आहे? काश्मीरला आहे, राईट. आंबा खायचा असेल, हापूस, तर रत्नागिरीला जावं लागेल. बरं. कोणी असेल रत्नागिरीचा आपल्या व्ह्युअर्स मधनं, पाठवा, ऍड्रेस पाठवीन मी, म्हणजे मला सांगा. ओके. सेवा उपयोगिता. आता जे मी शिकवतोय ते तुम्हाला समजतंय का? समजतंय, बरोबर आहे. डॉक्टर्स आहेत, तुमची ट्रीटमेंट करतात, ते काय ट्रीटमेंट करतात आपल्याला माहिती आहे का? नाही. टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, ते तुम्हाला शिकवतात, पण ते काय शिकवतायत हे कळतं का? हो, कळतंय. पण जे शिकवलं ते ज्ञान दिसतंय का? नाही. उपयोगिता आहे, पण ती दिसत नाही. अशा गोष्टी ज्या आहेत, बरोबर. एखादा लॉयर आहे, वकील आहे, बरोबर, तो तुम्हाला केस जिंकून देतोय, पण त्याने काय ज्ञान वापरलं आणि कसं जिंकून दिलं हे आपल्याला दिसत नाही. आपण त्यांना काय देतोय? फीज. या सगळ्यांना म्हणजे जे प्रोफेशनल आहेत त्यांना आपण काय देतोय? उपयोगितेच्या बदल्यात फीज देतो. कळलं? ज्ञान उपयोगिता आत्ताच सांगितल्याप्रमाणे, बरोबर. येस. ज्याच्यातून ज्ञान मिळू शकतं. आता तुम्ही मोबाईलमध्ये बघतायत, कम्प्युटरमध्ये बघतायत, टीव्हीवर बघत असाल, जे काही असेल, पण ज्ञान मिळवतायत ना? मिळते. उपयोगिता आहे. करेक्ट. त्यानंतर स्वामित्व उपयोगिता. माझ्याकडे आहे, हे माझं आहे, बरोबर. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित होते तेव्हा त्याला स्वामित्व उपयोगिता म्हणतात. इंग्लिशमध्ये याला म्हणतात पजेशन. काय म्हणतात? पजेशन युटिलिटी. ओके. फॉर्म युटिलिटी, प्लेस युटिलिटी, टाइम युटिलिटी, नॉलेज युटिलिटी आणि हे पजेशन युटिलिटी. काल उपयोगिता. काल म्हणजे टाइम, बरोबर.
एखाद्या पेशंटला रक्ताची गरज आहे, ते मेल्यावर मिळालं तर चालेल का? नाही. ते रक्त त्याला केव्हा कामाचं आहे? जेव्हा तो इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे, जेव्हा त्याला चिरफाड झालेली आहे आणि रक्त शरीरातून वाहत आहे, रक्तस्राव होत आहे, तेव्हा रक्ताची गरज आहे. बरोबर? नंतर दिली तरी फायदा नाही आणि आधीपासून हे घे रक्त ठेव तुझ्याकडे, तू जर मरायला पडला तर उपयोगी पडेल. इज इट सो? नो. राईट? तर एखाद्या वस्तूची त्या वेळेवर असलेली उपयोगिता म्हणजेच टाइम उपयोगिता किंवा कालोपयोगिता आहे. कळलं? समजतंय? शाबास. आता उपयोगितेची संकल्पना. बरं? मगाशी आपण चपातीचं उदाहरण बघितलं. पहिल्या चपातीने किती दिलेले? 10, त्यानंतर 8, त्यानंतर 4, त्यानंतर 2, त्यानंतर 0, त्यानंतर -2. बरं? 10 आहे, 10 न 8 18, 18 न 4 22, 22 न 2 24, 24 आणि 0 24, 24 - 2 22. म्हणजे हळूहळू हळूहळू ही अजून कमी 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 होत जाणार आहे. बरोबर आहे? तर एक एक चपातीमधनं माझी उपयोगिता वाढत गेली का कमी होत गेली? कमी होत गेली. याला आपण म्हणतोय सीमांत उपयोगिता. याला काय म्हणतोय? सीमांत उपयोगिता. आणि ही काय आहे? एकूण उपयोगिता. ही काय आहे? एकूण उपयोगिता. कळलं? तर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे आहे. बरं? मी मुद्दाम इकडे आकड्यांमध्ये मांडून देतोय का? तर तुम्हाला ते समजणं सोपं पडेल. बाकी काही नाही. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील संबंध तर बघा, मी तुम्हाला सांगितलं. आता त्यांची आकडेवारी दुसरी असू शकते, आपली आकडेवारी दुसरी आहे. पण इथे पण बघा सीमांत किती आहे? 10, 8, 6, 4, 2, 0, -2. ओके, इथे किती आहे? 10, 18, 24, 28. आपण 6 नव्हता घेतला, आपण डायरेक्ट 4 वर उडी मारलेली. बरोबर? 28, 30 आणि तर ही उतरत्या क्रमाने आहे आणि ही वाढते एका ठराविक प्रमाणात, पण नंतर कमी होते. कधी कमी होते? इथे जेव्हा 0 होतोय आणि तेव्हा ही स्थिर आहे आणि नंतर ती कमी होते. बरोबर? तर ह्याचा आलेख आपल्याला दिलेला आहे बघा. हे आहे तुमची एकूण उपयोगिता, जी वाढते वाढते वाढते. कुठून वाढली? 10 वरून वाढली. बरोबर आहे? 10 वरून कुठे गेली? 18 वर गेली. 18 वरून कुठे गेली? 24 वर गेली. 24 वरून कुठे गेली? 28 वर गेली. 28 वरून कुठे गेली? 30 वर गेली. 30 वरून कुठे राहिली? 30 वरच राहिली आणि नंतर किती वर आली? परत 28 वर आली. ही आहे तुमची एकूण उपयोगिता. कळतंय? आणि हे 8, 6, 4, 2, 0, -2. ही आहे तुमची सीमांत उपयोगिता. इंग्लिशमध्ये आम्ही याला काय म्हणतो? मार्जिनल युटिलिटी. बरं? तुम्हाला थोडेफार इंग्लिश शब्द पण कळावे आणि काही हरकत नाही ना कळण्या. कुठे गेलं? कळण्यासाठी काही हरकत नाहीये. बरोबर? तर मार्जिनल युटिलिटी काय म्हणतो त्याला आम्ही? मार्जिनल युटिलिटी म्हणजेच आपलं मराठीत सीमांत. कळलं? बघा लिहिण्यात पण लफडं होतंय. ओके, आणि एकूण म्हणजेच आपण याला मराठीत काय म्हणतोय? अरे देवा, बघा क्रॉस झालं. टोटल म्हणजेच आपण मराठीत काय म्हणतोय? एकूण युटिलिटी, एकूण उपयोगिता. कळलं? आता ह्या गोष्टी तुम्हाला हा टेबल किंवा हा तक्ता आणि हा आलेख इथे पूर्णपणे त्यांनी एक्सप्लेन करून दिलेला आहे. तर तुम्ही वाचलं की तुम्हाला समजेल. ओके, समजलंय? आता हा तक्ता भरण्याचा प्रयत्न करा. जर समजलेलं आहे तर तुम्ही आरामात ते समजू शकणार आहात. आता मला एक सांगा की प्रत्येक चपाती मागे तुमची उपयोगिता वाढत गेली का कमी होत गेली? कमी होत गेली. 10, 8, 6, 4, 2, 0, -2. बरोबर आहे? तर जसा जसा एखाद्या वस्तूचा उपभोग वाढतोय तसा तसा सीमांत उपयोगिता जी आहे आपली ती कमी होत जाते. बरोबर? मार्जिनल युटिलिटी कमी होत जाते. ह्याच तत्वाला, ह्याच सिद्धांताला आपण काय म्हणतोय? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. इंग्लिशमध्ये द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके, प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. सिद्धांताचे वाक्य बघा काय म्हणतात? इतर परिस्थिती स्थिर असताना काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूचा साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होते. ओके, आता माझ्याकडे मगाशी चपाती होती ना. इतर म्हणजेच काय? एखादी वस्तू तीच असली पाहिजे. म्हणजेच साईज बदलणार आहे का? नाही. कलर
किंवा टेस्ट बदलणार आहे का? नाही. त्याचा कोणता पर्याय म्हणजेच ऑप्शन असणार आहे का? नाही. बरोबर. वातावरणात किंवा नैसर्गिकरित्या नॅचरल कंडिशन ज्या आहेत त्याच्यात काही बदल होणार आहे का? नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार धोरणात किंवा सरकारी सुविधांमध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. ओके. तुमचे स्पर्धक जे आहेत म्हणजेच कॉम्पिटिटर हे काही किडे करणार आहेत का? नाही. बरोबर. बाकीच्या सगळ्या गोष्टी स्थिर राहिल्या पाहिजे. इतर परिस्थिती स्थिर असताना. ओके. कोणतीच इमर्जन्सी पण आलेली नाहीये, राजनैतिक पण काही चळवळ झालेल्या नाहीये, पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे, पॉलिटिकल स्थिरता आहे. ओके. ह्या काय झाल्या? सगळ्या गृहीतक झाले. आता तुम्ही स्वतः विचार करा, हे सगळं काही स्थिर राहणं शक्य आहे का? नाही. रोज बदलणाऱ्या परिस्थिती आहे, पण तरीही हा सिद्धांत दिला गेला. कोणी दिला आपल्याला? हा अल्फ्रेड मार्शलने दिला. आणि बघा, सुरुवातीच्या काळात हे सगळं असतंच, बरोबर. एखाद्याने एखादा सिद्धांत दिला की आपण त्याला शिव्याही मारतो, त्याबद्दल चांगलंही म्हणतो, पण त्या सिद्धांतामुळे ज्ञानाला दुसरे मार्ग मिळाले, म्हणून आपण हे शिकणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे संतांनी पण सांगितलं आहे, चांगलं तर घ्याच जावं आणि जे वाईट आहे ते सोडत जावं. पण यातलं जे चांगलं चांगलं होतं आपल्याला पुढच्या ज्ञानासाठी जे उपयोगी पडलं ते शिक्षणासाठी घेतलेलं आहे. ओके. दुसऱ्या शब्दात त्यांनी सांगितलंय, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. 10, 8, 6, 4, 2, 0, वजा 2. बरोबर आहे. थोडक्यात, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी होत जाते. सर नाही हो. थांबवा थांबवा, त्यावर पण येऊया, पण आधी हे समजून घ्या, त्याची गृहीतक समजून. काय? विवेकशीलता स्थिर आहे. ओके. संख्यात्मक मापन तेही स्थिर आहे. ओके. त्यानंतर एक जिन्सीकरण, बरं. आकार, स्वरूप, याव त्याव सगळं सेम आहे. उपभोग सातत्य, तुम्ही कंटिन्युअस खात राहणं किंवा वापरत राहणं गरजेचं आहे. आज वापरलं आणि परत पुढच्या वर्षी वापरेल ते चालणार नाही. योग्य आकारमान. ओके. त्यानंतर स्थिरता. कोणती स्थिरता? राजनैतिक स्थिरता, सगळ्या गोष्टीची स्थिरता असणं गरजेचं आहे. विभाज्यता, तोडता. सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोक्ता आणलेली वस्तू विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. ओके. एकच गरज. ठीक आहे. म्हणजे एका वस्तूतून 10 वापर करणं योग्य नाही. ठीक आहे. या सगळ्या हा बरोबर आहे, काही गडबड नाही झाली आहे. ठीक आहे. ओके. या सगळ्या गृहीतकांवर हा सिद्धांत चालला. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. क्रमशः उतरत्या उपयोग काय ती आईला नाव विसरलो बघ, कोणती उपयोगिता आहे ती? सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. ओके. तर बघा, इकडे परत तोच टेबल आलेला आहे, परत तोच तो ग्राफ आलेला आहे आणि त्याचं ते स्पष्टीकरण आलेलं आहे. पण मगाशी मी तुम्हाला थांबवलं ना, थांबा, येऊया त्या मुद्द्यावर. सर, आमच्या गावात एक व्यक्ती आहे ना, तो तर अख्खा दिवस गाणं गात असतो, तो तर थकतच नाहीये, तो नवीन नवीन गाणी लिहितो, नवीन नवीन गाणी गातो. सर, अजून एक माझा मित्र आहे ना, तो सिक्के जमा करतो, वेगवेगळे कॉइन जमा करतो. सिद्धांत काय म्हणतोय? एखादी वस्तू वाढत गेली का त्याची उपयोगिता कमी होत जाते. मला बरं एक सांगा की तुमच्याकडे आज मी 1000 रुपये दिले, उद्या 10,000 रुपये. नाही सर, बस झाले, खूप झाले, उपयोगिता शून्य झाली, असं आहे का? नाही. पैसा अशी गोष्ट आहे जो किती जमा केला तरी माणसाची हाव मिटत नाही. हाय मारो पैसो ने पैसो मारी जान. बरोबर. मग अपवाद आहेत ना. अपवाद काय? अल्फ्रेड मार्शलने दिलेल्या ह्या गोष्टींना अपवाद आले. कोणते कोणते अपवाद आले? छंद. तुमच्या छंदाला परिसीमा नाही, त्याला सीमांत उपयोगिता लागू पडत नाही. छंद जेवढा जोपासाल तेवढा तो वाढत जातो, त्याच्यात तुम्हाला आनंदच मिळत जातो. लता मंगेशकर, बरोबर, किती वर्ष जगल्या आणि दिदीन जगेपर्यंत गाणी गायली. शेवटचं गाणं जेव्हा त्यांनी कमर्शियल गायलं तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की आता मी पुढे गाणी गाणार नाही. पण घरी मात्र रियाज चालू होता, गात होत्या. कंजूस व्यक्ती, त्याच्याकडे तर पैसा वाढतच जातोय ना.
तर तो काय सांगतो, नाही नाही खूप झाला पैसा, बापरे आता माझे खांदे दुखायला लागले, असं सांगणार आहे का? नाही. व्यसन, तो तर जेवढी दारू म्हणजे माझा क्लास जिकडे आहे ना वसई गावात, तिथे खालतीच बार आहे. म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती असते का आतमधून पिऊन निघणारा जो टल्लीराम आहे आपला, तो जमिनीची लांबी रुंदी मोजत फिरतो. विचार करा, स्वतःच्या खिशातले पैसे तो देतोय, स्वतःच्या खिशाची दारू, पैशाची तो दारू पितोय, पण तरीही बाहेर निघताना लाता बुक्क्याने बाहेर निघतो, शिवीगाळांनी बाहेर निघतोय, तरी तो दुसऱ्या दिवशी परत जातोय. का? व्यसन आहे. भरपूर मिळतंय पण तरीही त्याला हा सिद्धांत लागू पडत नाही. कळतंय? सत्तेचा माज, बापरे, कोणाला नाही जमत बाबा, सगळ्यांनाच हवा असतो ना, जेवढी सत्ता मिळेल तेवढा आम्हाला माज जास्त येईल. बरोबर? हा लागू पडत नाही सिद्धांत. बरोबर? पैसा मगाशी सांगितल्याप्रमाणे. कळलं? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, लोकांनी सांगितलं चल चल काही बोलतो, हे बघ ह्या सगळ्या अपवाद आहेत ना. मग टीका झाल्या. काय टीका झाल्या? पहिली टीका झाली अवास्तविक गृहीतके. तू म्हणतोय का सेम प्रकारची, सेम साईजची साईज असायला हवी, नैसर्गिक आपत्ती नको, सरकार स्थिर हवं, राजनैतिक स्थिती स्थिर हवी, आंतरराष्ट्रीय स्थिर हवं, कोणी स्पर्धकाची कंडिशन सगळी तशीच हवी. मार्केट कंडिशन रोज बदलते ना बाबा, उत्पन्न बदलू नये, हे बदलू नये, ते बदलू नये. तुझे सिद्धांत नेहमी फोल आहेत, कामाचे नाही. बरोबर आहे? अवास्तव गृहीतके आहेत. त्यानंतर संख्यात्मक मापन. आता 10, 8, 6, 4, 2, -2 शक्य आहे का मोजणं? नव्हतं, पण तरी त्याने मोजून दाखवलं. बरं, या गोष्टी आपण समजू शकतो बघा, कनेक्ट करतोय, पण आकडेवारीत मांडणं हे शक्य आहे का? नाही. त्याने जे सांगितलं ते सत्यच आहे, त्याबद्दल वादच नाही, पण आकडेवारी देणं योग्य नाही. अविभाज्य वस्तू. आता फणस जर आणला तर एकटा व्यक्ती काय फणस खात बसणार आहे का? नाही ना. फ्रीज वगैरे, तुम्ही टीव्ही वगैरे आणला तर एका वस्तूतून अनेक लोक बघतायत, अनेक लोक त्याचा वापर करतायत. बरं, अशा धोरणात काय करणार? तुझा लॉ लागू नाही पडत आहे, तुझा सिद्धांत लागू पडत नाही. बरोबर? पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता समजा मी एखादी नोट काढली, कमी कमी रकमेची येऊ दे रे बाबा, आली 100ची आली. बरोबर? आता ही 100ची नोट आज 100ची आहे. बरोबर? पुढे 50 वर्षाने ती काय 10 रुपयाची होणार आहे का? नाही, 100चीच राहणार आहे. बरोबर? पैशाच्या उपयोगिता ही स्थिर आहे, ती कधी वाढत पण नाही, कधी कमी पण होत नाही. बरोबर आहे? त्यानंतर एकच गरज. जर एकदाच एखादी वस्तू मला हवी असेल तर हा सिद्धांत मला कुठे लागू पडणार आहे, कसा मोजणार आहे? शक्य नाही आहे. बरोबर आहे? येस. किंवा एक वस्तू आणली आणि त्यातूनच अनेक गरजा पूर्ण होणार असेल तर मी मोजणार कशी, की माझ्या घरात जी लाईट आली त्यातनं टीव्हीला एवढी उपयोगिता मिळाली, लाईटला ट्यूबला एवढी मिळाली, पंख्याला एवढी मिळाली, मोबाईल चार्जिंगला एवढी मिळाली. मोजणं शक्य आहे का? नाही. लाईट बिल मला ओव्हरऑल आलंय. कळतंय? सिद्धांताचे महत्व, हो महत्व आहे, नो डाऊट इन दॅट. का महत्वाचं आहे? तर उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. मी जेव्हा एखादी वस्तू विकत घेतोय, मी काय विचार करतोय? केवढ्याला आहे? एवढ्याला आहे. केवढा येईल? एवढा. आपण विचारतो ना, भाऊ 1 किलोमध्ये किती येतील? तो सांगेल हा 15-20 नग येतील. चला, माझ्या घरात किती आहे? 5 लोक आहेत. ओके, म्हणजे 3-4 तरी प्रत्येकी मिळेल, हे आपण विचार करतो. बरं, उपभोक्त्यासाठी गरजेचं आहे, उत्पादकासाठी गरजेचं आहे, सरकारसाठी गरजेचं आहे. बरं, सरकारसाठी उपयुक्त आहे, वेगवेगळी धोरणं ठरवण्यासाठी, किंमत ठरवण्यासाठी. मूल्य विरोधाभास आहेच, नो डाऊट इन दॅट. कधी कधी असं असतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचं मूल्य नसतं, पण त्या वस्तू उपयोगाच्या आहेत. हवा पाणी आपण त्याला व्हॅल्यू केलंय का? नाही. पण त्या नसतील तर? तो काळ दूर नाहीये का बाटलीमध्ये ऑक्सिजन मिळेल, 100 रुपयाला एवढी बाटली घ्या. आजकाल लोक नशा करतात तसा, पण ऑक्सिजन आपल्याला तसं घ्यावं लागेल. बरं, तेव्हा आपल्याला कळेल की किती महत्वाच्या गोष्टी आपण सोडून दिल्या विकासाच्या नावाखाली. तर तुम्ही तर अजून खूप तरुण आहात, खूप यंग आहात. बरं, देशाची धुरा तुम्हाला सांभाळायची आहे आणि ती सांभाळण्यासाठी आत्तापासून झाडं लावा, लोकांना प्रवृत्त करा झाडं लावण्यासाठी. मी स्वतःही लावत असतो म्हणून तुम्हाला सांगतो. ओके. मागणीचा सिद्धांत. एखादी वस्तू उपयोगाची आहे म्हणून मी ती खरेदी करायला जातोय, खरेदी करायला जातोय म्हणून बनवणाऱ्याला ती वस्तू बनवण्याची गरज भासली. बरोबर? म्हणजे मागणीचा सिद्धांत हा उपयोगितेवरच होणार आहे. म्हणजे क्लिअर होतंय की पुढे आपण काय शिकणार आहोत? मागणीचा सिद्धांत शिकणार आहोत. ठीक आहे? एखाद्या वस्तूची गरज शिकूया, तेही शिकूया. सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध कळेल. डोंट वरी, ते आता करायची गरज नाही. ओके. याला विशेष महत्व द्यायची सध्या तरी गरज नाहीये. तुम्ही जेव्हा पुढचे धडे शिकाल तेव्हा ही गोष्ट ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात येईल.
बरं, एखादी वस्तू आपण घेताना काय करतो, हा हे ठीक आहे, पण भरपूरच त्याने 5च्या वस्तूला 50 रुपये लावले तर एडाबिडा झालाय का, चल नाही, नको आपल्याला, जाऊ दे. म्हणजे आपल्याला उपयोगिता माहिती आहे एखाद्या गोष्टीची, तेव्हा आपण त्याचा भाव हाँ इंस्टावर वेगळी रील येतात काही काही, भैया कैसे दिया, 150 का, तो 3 का कितना होगा, 300, पागल हो क्या, मेरे को पागल समझे क्या, एक का अगर 150 हुआ तो 3 का तो 500 होगा ना. अशी लोक पण आहेत आहेत आहेत, बरोबर. पण ते नाही, नॉर्मल रास्त व्यक्ती काय विचार करतो की जेवढी मी किंमत देणार आहे एखाद्या वस्तूला तेवढी त्याची उपयोगिता मिळते का, मला मिळत असेल तर ती मी किंमत मोजावी, नाही तर मला नको. हा, एखादी वस्तू तुम्हाला स्वस्त मिळते, तुम्ही काय करता, एकाच्या ऐवजी 2 घेऊन ठेवताय का, तुम्हाला माहिती आहे ही उपयोगाची वस्तू आहे, मला स्वस्त मिळते, चला घेऊन ठेवा, स्टॉक करून ठेवूया. कळलंय? इथे आपला धडा 2 संपतोय. कोण कोण कुठून कुठून व्हिडिओ बघतोय त्याबद्दल जरा कमेंट वगैरे मारा. येस, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आवडलास तर, जबरदस्ती नाही आहे. मोबाईलमधनं बघत असाल तर कमेंट सेक्शनवर गेलात की हाईपचं ऑप्शन येईल, हाईप करू शकता, सुपर थँक्स, सुपर चॅट अशा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही क्लिक करू शकता. तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना शेअर करू शकता की बाबा मराठीत पण आता इकॉनॉमिक्ससाठी, अर्थशास्त्रासाठी व्हिडिओ आहेत. भले सर तेवढं चांगलं नाही शिकवत, पण नाहीच आहे त्यापेक्षा काहीतरी आहे उपयोगिता थोडीफार, ठीक आहे. चलो, थँक्यू. नीट अभ्यास करा, बरं. देशाची धुरा तुम्हाला सांभाळायची आहे, तर फक्त पुस्तकी ज्ञान न घेता थोडं दुसरं ज्ञान पण घ्या, देशाचं, समाजाचं, ओके, दुसऱ्या देशांचं, आंतरराष्ट्रीय लेवलचं ज्ञान, जेणेकरून माझ्या देशात चांगले जबाबदार नागरिक निर्माण होतील. ठीक आहे, थँक्यू. 12वी